त्या किमतीला देऊन टाकू आपण. किती? 24,000ला देऊन टाकू. फक्त 24,000ला? फक्त 24,000ला घेणार पाहिजे फक्त. इसको बोलते देखो बोकुड. काय आहे? तर नमस्कार मित्रांनो, आपण एक पाठीमाग एक व्हिडिओ काढला होता बघा आपल्या रणजित आप्पा बरोबर. आणि आपण त्याचे बकरे सांगितले होते आणि त्या व्हिडिओला अशा यूज आल्या, भरपूर यूज आल्या ती मित्रांनो. 4-5 लाख यूज आल्यात त्याला. आणि आपण सांगणार आहे त्याच्यातले बकरे किती इकलेत आणि कितीला इकले ते पण आपण तुम्हाला सगळं सांगणार आहे. त्या पाठीमागं आपल्या शेळ्या चाललेत बघा. आणि इथंच आराम करायला रणजित आप्पा आज आपल्या स्वतः शेतामध्ये आलेला आहे. चला आपण त्याला विचारू का, बसल्या बसल्या टाइमपास विचारायचा काही नाही. उठ ना बाबा, यातलं झोप कुठली येईल. बस ना या. त्या बघा ह्या गारवासारख्या शेळ्या आता कितीला गेलं बकरं? एक दिलं 24,000ला. किती? 24,000 रुपयाला दिलं एक बकरं म्हण. आणि एक राहिले का? त्याला महागणी आली 23,000ला. कोणत्याला ह्याला? हो. बर. तर मित्रांनो एक इकलंय 24,000ला आणि एक 24ला इकलंय ना. आणि ह्याला किती मागणी आली म्हणला? 23,000. किती किलोचं असेल बकरं हे? 25 किलोच्या पुढंच. बरं तुम्हाला दाखवतो बकरं पण कसं आहे. 25 किलोच्या पुढं बकरं असेल. 24,000 रुपये त्याला मागणी झालेली पण त्यानं काही दिलेलं नाही आहे. तर चला तुम्हाला पाठीमागाला कॅमेरा चालू करतो आणि दाखवतो. शेळ्यात अशा गारवासारख्या शेळ्यात म्हणता माणूस बघितला असला, शेळ्या बघितल्या असल्या टपऱ्या गारवासारख्या शेळ्यात मित्रांनो. बघा इकडे चरायला आता तुम्हाला पाठीमागाला कॅमेरा चालू करतो. हे बघा मित्रांनो कशा शेळ्या आता गाढव तरी बघा का असेल ती शेळी. तर बघा कशी या बघा टपऱ्या शेळी. आणि हे मित्रांनो बोकुड आहे बघा. त्या बोकडाला 24,000 रुपयाला मागणी झालेली आहे पण रणजित आपण काही दिलेलं नाही. बोकुड बघा हा नळ उगा बोकुड आहे. हा टळकुनी टोचलं तर बादा बाहेर येईन असा बकरा आहे बघा मित्रांनो. हे पाहू शकता तुम्ही. आणि हे बघा शेळ्या 3 शेळ्या आता पिल्या आहेत घरी काय अजून? 15 दिवसावर. बर ही बघा कसली शेळी या. सगळा माल रणजित आपण क्वालिटीचा माल आहे मित्रांनो. आणि त्याचा नंबर टाकून दिलेला आहे. आणि ह्याच्या पाठीमाग आपण व्हिडिओ टाकला होता बघा त्याचा. मोफत्याला 4-5 लाख यूज आले आहेत मित्रांनो. आणि एक बोकुड गेलाय पण त्याचा. कसं असतं किंमत सांगायची वेगळी असते, द्यायची वेगळी असते. थोडंफार हे होत असते मित्रांनो. आणि ही पण बघा कशी शेळी या. मग फोन बिने काय आलते का नाही? आलंय फोन. किती? भाकर खावले लोक. फोन तर भरपूर आलते. आता चालू का बंद आहेत? आता ह्या 2-3 दिवसाला बंद आहेत. बर. तरी एक अर्धा येते हुकून चुकून. बर. हो मित्रांनो एक अर्धा येते म्हणून फोन. आता फक्त एकच बोकूड राहिले त्याच्याकडे. आता काय फोन लावण्यात काय मजा नाही काय नाही बघा. शेळी द्यायची काही? शेळी का? शेळी बोकुड कुणी नेलं म्हणलं असते? इकडे चिचखटी वाढली दिला. चिचकणी नेलं का? अंबाजोगाईकडे. ती शेळी कुठून आणली होतीस? ती आपण आडसून आणली होती. हो. बर. चिचकणीकडे दिलं म्हणा आडसकडे कुठतरी बोकुड. हा का हे बोकुड बियाण्याचे बोकुड आहेत मित्रांनो. कट करायचा काय माल नाही काय नाही. हे असा माल आहे बघा. कानन फिनन कसे टकाटक बघा. इसको बोलते देखो बोकुड. काय आहे? कट करायचा माल आहे वय हे. शिंगाणाच आहे. लागवड करायला या. हा लागवड करायला चालू आहे. बर. हो लागण करायला म्हणे मित्रांनो. हे कोणाला जर पाहिजे असलं तर आपण त्याचा नंबर दिलेलाच ऑलरेडी. नंबर द्यायची काही गरज नाही काही नाही. बरोबर आहे की नाही? हो. लेबल देऊच. दुसरा आपण व्हिडिओ टाकलेला आहे. जर सांग बाबा तरी कोणाला तरी घ्यायचं असलं तर टाकतीन देऊन सांग. त्या किमतीला देऊन टाकू आपण. किती? 24,000ला देऊन टाकू. फक्त 24,000ला? फक्त 24,000ला घेणार पाहिजे फक्त. हा. हो. लय घेणार असला तर देऊन टाकू त्याच किमतीत. जाऊ द्या. बर. पाळा गेला तर काय नाही अडचण. हो. जरा हे बघा 24,000लाच म्हणायला रणजित आपला. फक्त 24,000ला. अरे बाजार घ्यायला थांबू देत नाहीत ना मग तर. समुद्र जाऊ द्या आपल्याला पाळणार द्यायचं दाजी. बर. हो. कट करायला द्यायचं नाही म्हणा ना. नाही कट करायला नाही द्यायचा. बर. पाळणार कानं बिनं बघायला मित्रांनो बघून घ्या. आणि पाळायला न्यायचं असलं तर घेऊन जाऊ शकता मित्रांनो तुम्ही. लय खतरनाक बोकुड आहे बघा. मग काय असं ना बोकुड म्हणजे बोकुडच आहे या. तर चला भेटू मित्रांनो दुसऱ्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कसा वाटला आपल्याला नक्की कमेंटमध्ये सांगा. जर घ्यायचा असला तर रणजित आपल्याला कॉल करायचा नंबर देतो मी. सांगा त्या नंबर यायला. 88 30 हां 29 सॉरी हां 88 30 हां 91 64 हां 51. तर नंबर आहे मित्रांनो रणजित आप्पाचा आहे. त्याला कॉल करा आणि जा. हे आपला फक्त 24,000 रुपयाला सांगितलेलं किंमत. रुपया कमी नाही जास्त नाही सांगितलं तिला तीच किंमत. तिला ती 24ला 24. बर. रुपया कमी नाही काय नाही.
जास्तही नाही आणि कमीही नाही. जर त्याच्या कमी मागत असेल फोन बी लावायचा नाही. ते पण 8 दिवसाच्या आत. बर नंतर पुन्हा भेटणारही नाही. बर का आपण आपल्याला राखायचा. काय लिखायचं आपल्याला घ्यायचं आहे पुन्हा. हो 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 मग राहिला तर 8 दिवसाच्या आत गेला तर ठीक, नाही तर पुन्हा आपल्याला. बर तर बघा मित्रांनो 8 दिवसाच्या आत घालायचा म्हण काही करून. जरा पैशाची नोटा जर खर्च असले की माणूस चंचल राहते. नोटा खर्च नसल्यास माणूस हात बी चलत नाही पाय बी चलत नाही. बरोबर आहे की नाही? हो हो. नोटा नाही खर्चायला तर बघा पुन्हा नोटा येणार येतात पुन्हा भेटणार नाही. एक ताप आहे काय. तर चला